लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका। पहिल्यांदा आपण इतिहासामध्ये खळेमध्ये पत्रकार दिन साजरा करतो आणि खळेमध्ये पहिल्यांदा आपण ग्रामपंचायत सर्व बॉडीचा 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला, यशस्वी झाला, त्याबद्दल ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार हा इतिहासात आपण पहिल्यांदा केलाय। म्हणून आजचं याचं औचित्य असो का गेले 8 दिवस मी थोडा कामात होतो, पत्रकार दिनाच्या दिवशीच माझं नियोजन होतं, परंतु हे जे नियोजन होतं ते माझे 100% आता मी 12 वर्ष झाले सोनगावला राहतो। मग मला सोनगावला राहतो म्हटलं तिथं खूप मित्रपरिवार आपले ते योगेश भाऊ आहेत का बघा, त्यांना माहिती आहे योगेश भाऊ जे आपले आहेत ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला पेटा बांधायला येणार। मी वकील झाल्यानंतर त्यांनी माझ्या जवळजवळ 5 वेळा तोफा ओढून सत्कार केले, 5 वेळा तिथल्या बऱ्याच मित्रपरिवार। आणि मग म्हटलं आपण काहीतरी देणं लागतो, दुसऱ्याच नेहमी घेऊ नये, मग आपण सुद्धा काहीतरी करावं। या औचित्य साधून मी हा कार्यक्रम सोनगाव सात्रळ या ठिकाणी नियोजन केलेलं होतं फायनल। पण पत्रकार डोळे साहेबांना फोन केला, ते आमचे फार जुने मित्र म्हणजे आमच्या घरी फोटोग्राफर म्हणून ते येत असायचे, त्यांना अजून त्यांचे पैसे पण दिलेले नसतील, ते फोटो काढायचे जे आहे ते आहे, त्यांची परिस्थिती नव्हती। त्यांना फोन केला, म्हटलं असं नियोजन आहे, त्यामुळे अजिबात जमणार नाही, तुम्ही खळीच्या आत खळीला करा। म्हटलं माझं इकडे एक कप झालाय 12 वर्ष सोनगाव सातारा, तिथे माझं चांगलं, पण त्यांचेच प्रेरणेतून का खळीलाच झाला पाहिजे आणि म्हणून त्यांचे अभिनंदन करतो का खळीत झाल्यामुळे त्याला अजून उंची प्राप्त झाली का आपल्याच गावामध्ये आपलेच माणसं आहेत सगळे। म्हणून दुसरं महत्वाचं असं यावर्षी पत्रकार दिन आपण इथं साजरा केला, सर्वच दरवर्षी आपण पत्रकार दिन खळीत साजरे करणार, या मंत्र तुम्ही समजून घ्या दरवर्षी। आता पूर्वनियोजित असो, आता एक थोडं घाईत झाल्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो। आता तुमचं काम असं आहे का जे पत्रकार आहेत आमचे महेश भाऊ भोसले, आम्हाला छोटे, मी चनेगाव मध्ये ट्युशन घ्यायचो आणि ते मला म्हटले सर मला इंग्लिश शिकवा। तिथं मी अशोकराव गिरी यांच्या दोन्ही मुलांना तिथं त्या शाळेमध्ये मला त्यांनी शाळा उपलब्ध करून दिली, परिस्थिती नसल्यामुळं मी दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ट्युशन घेणारा व्यक्ती। त्यावेळेस महेश भाऊची आमची चांगली ओळख झाली आणि महेश भाऊचं काम हे निर्भीड आहे, एकदम सरळ आहे। बऱ्याच पत्रकार आता शरदराव आम्ही क्लासमेट आहे, आम्ही वर्गमित्र 11वीचे, हे आमच्या संजय भाऊ वर्गमित्र ते बरेच आहे। मग हे काहीतरी आपलं देणं आहे आणि म्हणून आपण हा एक पायंडा घालून दिला आणि त्यातून निश्चितच एक चांगलं यश मिळालं। आता सुरुवातीला किशोर भाऊ बोलत होते, त्यांना बोलायचं बंद केलं, त्याच्याविषयी ज्यादा बोलणार नाही, त्याचं बंद का केलं तर सुरेशराव आणि राजू पाटील यांना प्रतिस्पर्धी पॅनल आम्ही तयार केला होता, म्हणून म्हटलं नको आता सर्व पत्रकारांना काढण्यासाठी, ते असो, परंतु तेही एक विचारायची लढाई होती। आणि ज्यावेळेस आम्ही बघितलं की हे काम चांगलं चाललंय, आम्ही वाणी भाऊसाहेब असतील किंवा हे दोघंही असतील त्यांना विचारा, कधीही चुकीच्या कामाला आम्ही पाठिंबा देत नाही। मध्यंतरी एक तिकडचा दरेकाडीचा रस्ता होता, बरेच वर्ष बंद होता, हे म्हणजे असं करायचं, मला चांगलं काम आहे, मोजणी झालेली आहे, करून टाका, केलंय, कोणाचा विरोध नाही। आणि मी 25 वर्ष आपण त्यांना म्हणजे आता 2 वर्ष झाले बरोबर, 13 जानेवारी 2024 ला आपण तो रस्ता खुला करून दिला, 2 वर्ष झाले आता, म्हणजे हे चांगलं काम आहे। आणि मी प्रत्येक गावात जाऊन सांगतो, प्रत्येक गावात का आमचं जे गाव आहे आणि गावचे 2 स्थायी पुढारी म्हणतो मुद्दाम मी, कारण मी पाराजी पाटलापासून काम केलेलं आहे यांच्याबरोबर, पाराजी पाटला असेल, यशवंत सनाप असतील, यांच्याबरोबर मी लहानपणापासून यांच्याबरोबर काम, एक स्टेट सरळ भूमिका, काय गावाचा विकासच झाला पाहिजे एवढीच भूमिका। त्यांना विचारून कधी पद मागितलं नाही, तरी त्यांनी मला मध्ये दारूबंदी अध्यक्ष केलं, 2 महिने त्यांच्या माध्यमातून 2 महिने दारूबंदी केली होती, आपण 100% बंद केली होती त्यांनी मला मध्ये दारूबंदी, परंतु आता बऱ्याच नंतर प्रॉब्लेम होतो। आणि हे 2 स्थायी काम म्हणतो, पाराजी पाटले यशवंत नंतर राजेंद्र पाटील असतील, सुरेश भाऊ असतील, यांना कधी हक्काने फोन करा, रात्री 12 वाजता फोन उचलणारी माणसं आहे माझी, मध्यंतरी माझा त्यांना खूप त्रासही झाला, पण 12 वाजता फोन उचलणारी माणसं आहे। मी प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगतो, ज्या ठिकाणी मी शिवचरित्र शिवाजी महाराज व्याख्यान देतो, घड्याळी 1-2 तास देतो, पण गावामध्ये ज्या वेळेस मी जातो, जर कुठं भाषण असेल तर त्यांना मी आवर्जून सांगतो, आमचं खळी गाव एक विकासाच्या वेगळ्या टप्प्यावर आहे, एकदम वेगळ्या टप्प्यावर। हे दोघे राजू पाटील तिकून काय निधी आणतील, सुरेश भाऊ इकून आणतील, पण गावचा विकास होतो हे सर्वात महत्वाचं, हे आम्ही त्यांचं ओळखलं आणि मग चांगल्या माणसाच्या मागे उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहतो। तेवढंच नाही तर त्यांनी आता छाती ठोकून सांगितलं का आश्वी पोलीस स्टेशनला एक सुद्धा आम्ही केस जाऊ देत नाही। त्याचं कारण असं आहे, हे दोघं सकाळीच गावात असतात आणि किती मोठा वाद असो, किती भांडखोर असो, त्याच्या घरी जातात, सांगतात, त्यांचे लोक ऐकतात। आणि म्हणून असे पुढारी प्रत्येक गावाला लाभावेत, कारण पोलीस स्टेशनला काय होत नाही, पोलीस स्टेशनला केसेस चालू राहतात,
तंटे चालू राहतात. परंतु या दोघांचं विशेष आभार असे आहेत काही बिचारे पार कागलवाडीच्या कोणत्या पार कडाच्या टोक्याला इकडे उत्तर असेल 40 असेल प्रत्येक भागात जाऊन तसं त्यांना काय करायचं निवडून दिलंय चाललंय सगळं, पण भांडण मिटवतातच हे त्यांची खास भूमिका आहे. म्हणून त्यांचे मला अभिमान वाटतो आणि कधीही फोन करा ते उचलतात. कारण कोणत्याही मिटिंग मध्ये जास्त माझा फोन रिसिव्ह करणारे हे 2 व्यक्ती आहेत. त्यांना साथ देणारे आपले वाणी भाऊसाहेब आहेत, पोलीस पाटील आहेत, तुमचे तंटामुक्ती भाऊसाहेब लहान आहेत. हे सर्व गाव एकदम एकूण इकडं साहेबराव पाटील आहेत चेअरमन, पुन्हा इकडं नागरे आहेत भावदास पाटील नागरे सोसायटी चेअरमन आहेत. म्हणजे सर्वच व्यक्ती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतो. या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पण आहेत, सोसायटी आहेत सर्वच. म्हणून हा एक औचित्य मला खूप म्हणजे असं बऱ्याच दिवसाचं होतं का आपण काहीतरी कार्यक्रम करावं. मध्यंतरी आपण इंदुरीकर महाराजांनी सुद्धा आमच्या वडिलांचा कार्यक्रम केला, बऱ्याच जणांचा राहिला असं सांगायचं. आणि असे कार्यक्रम चालू ठेवतो कारण मी जरा हे होतो. परंतु मी प्रत्येक ग्रामसभेला असतो. प्रत्येक ग्रामसभेला सुरुवातीला त्यांना बरेच प्रश्न विचारायचो. आता मागच्या ग्रामसभेला मला याकडे विचारलं तुम्ही पाकिट घेता का, आता बोलतच नाही. अरे मग कामच क्लिअर असलं तर काय बोलायची गरज आहे. जिथं चूक आहे त्याला चुकीला चूक म्हणा. ग्रामसभेमध्ये म्हणे सर तुम्ही लय बोलत होते ना आता बोलत नाही पाकिट घेता का. अरे बोललं काम तर दिसलं पाहिजे ना. जर काम चांगलं आहे मग चांगलं असलेलं चांगलं नाही म्हणायची ही आपली वृत्ती नाही. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं, वाईट असेल त्याला वाईट म्हणायचं. समोरच्याला राग आला तर हरकत नाही, पण चांगल्याला चांगला म्हणा, वाईटाला वाईट म्हणा. हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण हे काम केलंय तुमच्या सर्व पत्रकार परिवारांचं. आम्हाला गावावर चांगलं प्रेम आहे. आमच्या गावातलेच एकदम चांगले धडाडीचे आहेत पत्रकार किशोर भाऊ. आम्ही संघ बरोबर फिरायचो अगोदर. किशोर भाऊची गाडी मला गाडी त्यांचीच गाडी त्यांचंच पेट्रोल सगळं त्यांचं. ते आम्ही बरोबर फिरलो, त्यांनी आम्हाला खूप साथ दिली. आणि पत्रकारितेमध्ये कोणतीही बातमी एकदम अचानक फास्ट लागली जाते, पण आमच्या गावात चुकीच्या बातम्या लागत नाही. कारण तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. इथून पुढे असंच असू द्या. जसं यांनी चेअरमनने सांगितलं 7 असू द्या. चांगले कामं निश्चित छापा, चांगले कामं निश्चित छापा. कोणी दबाव आणला तरी छापा, वाईट कामं जरी असले तरी छापा. दबाव तंत्र हे पत्रकारितेत नसतं. आणि तुम्ही तर सर्व निर्भीड आहे. तुम्ही कोणालाही म्हणजे असं दबाव तंत्र ऐकत नाही. परंतु एक पेपर चालवत असताना आता आम्ही पण मध्यंतरी तुमच्या दैनिक भूगोलचं काम केलं आहे. मी महेश भाऊच्या पत्रकारितेमध्ये मी निळवंड्याची पहिली बातमी लावली होती. पहिली बातमी लावली दैनिक भूगोलला. सारोमतला पण किशोर भाऊने लावली होती माझी बातमी. तर बातमी लावत असताना पत्रकारावर खूप मोठा प्रेशर असतो. आणि पूर्वीचे पत्रकार आणि आताचे पत्रकार, आता टेक्नॉलॉजी आली. आता या टेक्नॉलॉजीने खूप बंधनं आलेत. IP ऍड्रेस हे ते कुठून काय सगळं सर्किट जोडलं जातं. त्याच्यामुळे आता पत्रकारितेवर खूप म्हणजे बारीक लक्ष आहे. तरी एवढ्या संघर्षातून तुम्ही चांगल्या बातम्या देता. आणि एवढ्या संघर्ष करून जर एवढ्या चांगल्या बातम्या लावता, एवढा दबाव असताना लावता, आम्ही जाहिरात नाही दिली तरी आमची बातमी लावता. म्हणून तुमच्या सर्वांचे आभार. माझ्या फोनवर तुम्ही सर्व आले. असंच पुरवता फोन केले तर येत जा. आता तुमचे पुन्हा ग्रामपंचायत बोर्ड आणि पत्रकार बंधूचं सर्वांचं सहर्ष स्वागत, अभिनंदन आणि धन्यवाद देतो सर्वांना. फक्त आता इतका वेळ थांबले. हे बघा 11 वाजले. मी टायमिंगचा